हा केडी बोल. बॉस आम्ही निघतोय जय अंबे मंडळाच्या दिशेने. केडी अरे निशी पण तिकडेच गेलीये. ठीक आहे मी शोधतो तिला. केडी निशीलाच नाही तिकडे असलेल्या कुठल्याच मुलीला काहीच होता कामा नाही. हा तू कधी निघतेस? मी नेमकी घरात अडकली. आत्यानी काम लावलंय. फातिमाला पाठव. नाही नाही नको नको. फातिमाची गरज इकडच्या पेक्षा तिकडे जास्त आहे. मी करते काहीतरी. मी इकडे सिच्युएशन हँडल करीन आणि येईन मी. हां गाईस चला पटकन, किती वेळ. हरी अप. तू तारिणी ताई तू इकडे इकडे. अगं तू एवढ्या रात्रीची इकडे काय करतेयस? ताई अगं तुला त्या पोरीबद्दल सांगितलं होतं बघ, जी गायब झाली आहे. अगं तिच्या संग अजून एक पोरगी होती. ती पाणी प्यायला गेलेली आणि येता येता तिने बघितलं की त्या दुसऱ्या पोरीच्या नाकाला रुमाल लावलेला. गुंगीचं औषध असणार बघ त्यात. तिथंच ती बेशुद्ध झाली. म्हणजे ती लोक आज पण तेच करणार. काय झालं तारिणी ताई? अगं माझी बहीण गरब्याला गेली आहे आणि खूप उशीर झालाय. ती अजून आलीच नाहीये. तिची जरा काळजी वाटते, बाकी काही नाही. अगं मग चल की आपण जाऊया. नाही ना, मला घरातनं बाहेर नाही पडता येणार आहे. माझ्या आत्याने मला 101 लाडू गोळायला सांगितले. एक काम कर, तू जा. तुझ्या घरच्यासनी नाही कळणार. कसं काय? शिवकाशीत माहित आहे ना? अगं महाराष्ट्रातला असा एकही माणूस नसेल ज्याला शिवाकाशीत माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हुबेहूब रूप धारण करणारा. अगदी आरशात बघितल्यावानी टिट्टो. आपल्याला बी तसंच करायचंय. म्हणजे अगं ही कमळी तारिणीसाठी शिवाकाशीत होणार. कसं काय? म्हणजे तू जा गरब्याला, मी सांभाळतो घरबाराला. अगं मी करेन तुझं काम आणि सगळ्यासनी वाटेल तारिणीच करते. थँक्यू. पण कमळी तुला जितकं सोपं वाटतंय तितकं हे सगळं नाहीये. एकतर माझ्या घरात खूप माणसं आहेत, त्यांची सतत ये जा चालू असते. तू हे सगळं कसं करणार आहेस? मी दारं खिडक्या लावून बसेन की आत. आणि दारं खिडक्या का बंद आहेत असं कोणी विचारलं तर? होय ग. मग आता तूच सांग काय करू. एक काम करू शकतो.